टमाटरचा टाकायचा. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394. आणि आज मी तुम्हाला मस्त असा एक ब्रेकफास्टचा नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे लोणी स्पॉन्ज डोसा आणि बरोबर टोमॅटोची चटणी. चला तर मग तयारीला सुरुवात करूया. लोणी स्पॉन्ज डोसा बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आणि हे साधे तांदूळ मी घेतलेले आहे, रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका, ते एकदम चिकट असे असतात. आणि त्याच्यात अर्धी वाटी साबुदाणे घालूया. हे साबुदाणे घातले की डोसे एकदम पांढरे शुभ्र होतात. 1 वाटी उडीदाची डाळ घालूया. आणि 1 वाटी कांदे पोहे बनवतात ना, ते पोहे घालूया. आणि अर्धा चमचा मेथी दाणे घालूया. आणि आता हे 3 वेळा असे स्वच्छ धुवून घेऊया. डाळ, तांदूळ, साबुदाणे आमचे 3 वेळा असे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आणि आता त्याच्यात आम्ही भरपूर प्रमाणात असं पाणी घालून 6-7 तासांसाठी भिजत ठेवूया. 6-7 तास झालेले आहेत. आणि आता आमचे तांदूळ पण व्यवस्थित असे भिजलेले आहेत. हे बघा, एकदम असे फुलून आलेले आहेत. आणि आता ते आम्ही पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊया. झारा एक घ्यायचा आणि झाऱ्याने असे निथळून काढायचे आणि पाट्यावर घालायचे. आणि हेच पाणी पाहिजे तर त्याच्यात असं टाकायचं. आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. सगळं आता पीठ असं वाटून झालेलं आहे पाट्यावर वंट्यावर. आणि एकदम असं स्मूथ झालेलं आहे. आणि टेक्स्चर बघा कसं आलेलं आहे, एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हा बघा, ते आम्ही आता काढून घेऊया. पीठ असं जाडसर आहे जरा, त्याच्यात आम्ही थोडं पाणी घालूया. वाटणाचंच पाणी आहे ते मी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि आता एका साइडने असं ढवळत असं राहायचं. आणि व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. आणि आता आम्ही हे 10-12 तासांसाठी म्हणजे फुल एक रात्र ओव्हरनाईट आम्ही फर्मेंटेशन साठी ठेवूया. झाकण लावून रात्री आम्ही ठेवलेलं हे डोशांचं पीठ ते व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे बघा. दुप्पट पण झालेला आहे. आणि ते आता आम्ही साईडला ठेवूया. आणि पहिल्यांदा आम्ही चटणी बनवूया. चटणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. टोमॅटो 2, 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 लसणीचा 1 गठ्ठा घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पाव वाटी. पहिल्यांदा आम्ही टोमॅटोला असं तेल लावून घेऊया. आणि ते आम्ही असे चुलीत घालूया. कांदा पण आम्ही असा चुलीत घालूया. आणि या लसणीचा गड्डा पण असा चुलीतच घालूया. आणि आलं आहे ना, ते पण असं चुलीत घालूया. आणि सर्व आम्ही असे भाजून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. टोमॅटो पण आमचे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आल्याचा तुकडा पण भाजलेला आहे.
कांदा पण आमचा भाजला, आता आम्ही ते थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ. कांदे टोमॅटो थंड होईपर्यंत आम्ही फुटाण्याची डाळ ही तव्यावर अशी भाजून घेऊया. त्याच्यात 4 सुक्या मिरच्या टाकूया, 1 चमचा जिरं टाकूया, 2 मिनिटं असं शेकून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. डाळी आणि मिरच्या शेकून झालेल्या आहेत. आता ते काढून घेऊया. टोमॅटो आता थंड झालेले आहेत, ते असे सोलून घेऊया. टोमॅटो सोललेले आहेत, कांदा पण सोलून घेतलेला आहे आणि लसूणीच्या पाकळ्या पण त्याच्यावर काळा होतं ते सोलून काढलेलं आहे आणि आलं पण असं हे तासून घेतलेलं आहे. आणि आता याचे तुकडे करूया. लसणीच्या पाकळ्या आपण डाळीत टाकूया. टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. त्याच्यात 1 चमचा लाल तिखट घालूया, अर्धा चमचा साखर घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि हे आम्ही आता वाटून घेऊया. एकदम पाट्यावर वंट्यावर अशी बारीक चटणी वाटून घेऊया टोमॅटोची. चटणी आता आमची व्यवस्थित वाटून झालेली आहे. आता ती आता आम्ही काढून घेऊया. बॉल मध्ये काढून घेऊ. चटणीला आता आम्ही फोडणी देऊया. त्याच्यासाठी 1 चमचा तेल घेतलेला आहे मी पॅन मध्ये, ते आता चुलीवर ठेवू. त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया, हिंग घालूया 1/2 चमचा. आता आम्ही चटणी ओतून घेऊया. त्याच्यात थोडी कोथिंबीर घालूया. चटणी आमची रेडी झालेली आहे. आता आम्ही डोसे बनवूया. चुलीवर आम्ही एक भिरं ठेवूया तापण्यासाठी. आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही बघा डोशांचं बॅटर घेतलेलं आहे आणि हे आम्ही झाकून ठेवणार. त्याच्यात थोडं मीठ टाकूया चवीनुसार. आमचं तापलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही थोडं तेल लावून घेऊ. त्याच्यात 1.5 पळी असा बॅटरचा टाकायचा. एकदम पातळ करायचे नाही, असे मीडियम जाड ठेवायचे. 2 मिनिटं असं वरून कोरडा होईपर्यंत आणि जाळी पडेपर्यंत परतायचा नाही. चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवू. त्याच्यावर आम्ही हे लोणी घालूया, म्हणजे ते बाजारातलं आणलेलं बटर घालूया. घरी पण मिळतं लोणी, ते एकदम व्हाईट कलरचं असतं आणि बाजारात मिळतं ते येलो कलरचं असतं. ते आता आम्ही टाकूया त्याच्यावर. मस्त लोणी डोसा तयार झालेला आहे. असा पण ठेवू शकता.
अशा प्रकारे आम्ही सर्व डोसे असे बनवून घेतलेले आहेत आणि आम्हाला पाहिजे तेवढे आम्ही बनवलेले आहे, जास्त बनवलेले नाही. ते गरम गरम बनवायचे आणि खायचे. बघा असे 6 डोसे बनवलेले आहेत. हे बघा आम्ही आज लोणी स्पंज डोसा बनवलेले आहेत आणि एकदम स्पंज कसे झालेले आहेत एकदम. हे बघा एकदमच लुसलुशीत झालेले आहे. एक मी तुम्हाला मोडून दाखवते. एकदमच असा लुसलुशीत झालेला आहे आणि हा तुम्ही मुद्दाम घरी ट्राय करा आणि कसा झाला तो कमेंट मध्ये सांगा. आणि हे आता चटणीत बुडवून मी तुम्हाला खाऊन दाखवते. या खायला. डोसे तर एकदमच छान झालेले आहेत आणि चटणी पण छान झालेली आहे टोमॅटोची. पुन्हा एकदा तुम्हाला खाऊन दाखवते. आजची आमची लोणी स्पंज डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि त्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी ती आम्हाला मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशीच आम्ही पुन्हा रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.